पण हे जे तुमचे नॅपकिन वीर आहेत, इथल्या व्यावसायिकांना सुद्धा ते त्रास देतात असं माझ्या कानावर आलं. येऊ दे, सरकार बघतो यांचं कसं करायचं, तो नॅपकिनच पिळून टाकतो. पण त्यांची जेव्हा साक्ष चालली होती या लवादासमोर, त्यांना आपल्या वकिलांनी विचारलं, तुम्ही सुरतला का गेला होतात? आता सुरतला का गेलो, तर काय उत्तर दिलं त्यांनी माहितीये तुम्हाला? आलं, छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा सुरतला गेले होते. अरे नालायक माणसा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची तुझी लायकी नाही. बरं, आमचे छत्रपती शिवाजी महाराज सुरतला गेले होते, ते स्वराज्यासाठी आणि इंग्रजांची वखार लुटायला गेले होते. आणि हे सुरतला गेले, हे महाराष्ट्र लुटणाऱ्याच्या पायी घालीन लोटांगण करायला गेले होते. हा फरक आहे मोठा. महाराजांचं सुरतला जाणं होतं ते महाराष्ट्रासाठी, स्वराज्यासाठी होतं. आणि हे महाराजांनी दिलेलं स्वराज्य हे लुबाडतायत, ओरबाडतायत, त्यांना त्यांच्यासमोर शेपूट हलवायला हे गेले होते. हा फरक आहे. मग कशाला सांगते तुम्ही? एक तर तुमच्या डोळ्यात देखत म्हणे आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेलो आहोत. महाराष्ट्र ओरबाडला जातोय, महाराष्ट्र लुटला जातोय. आणि ते म्हणजे मला गुजराती समाजाबद्दल अजिबात अडी नाहीये. इकडे सुद्धा गुजराती बांधव आले असतील, वर्षानुवर्ष राहत आहेत. पण आज जे काही दिल्लीश्वर बसलेले आहेत, ते देश, संपूर्ण देश एका बाजूला आणि गुजरात एका बाजूला, असं जे काही विभाजन करतात कळत नकळत, ते फार घातक आहे. गुजराती समाज माझा देशभर पसरलेला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये तो दुधात साखर विरघळावी तसं तो मिळून मिसळून गेलेला आहे. वर्षानुवर्ष राहत आहेत, आपल्यासारखं मराठी बोलतायत, व्यवसायासाठी आले, काम धंद्यासाठी आले, त्यांची मुलं बाळ, त्यांच्या अनेक पिढ्या इकडे काम धंदा करतायत. सगळं तुम्ही ओरबाडून तिकडे घेऊन जाताय. मग इथल्या लोकांनी करायचं काय?